म्हणजे नमस्कार. आपला दोस्त रायबाचा फोन आला होता आणि तो म्हणाला यंदा आपलं तिकीट फिक्स आहे राव. मी म्हटलं काय म्हणतोस? अभिनंदन अभिनंदन. रायबा म्हणाला आता निवडणूक जिंकल्यानंतरच अभिनंदन करायचं. एकदा का नगरसेवक झालो की सगळा राहडाच. आम्ही कसे निष्ठावंत. हो निष्ठावंत. एकाचे दोन झाले, चिन्ह गेलं, नाव गेलं तरी भीड हळलो नाही बघ. त्यामुळे साहेब आपलीच निवड करणार, आपल्यालाच तिकीट देणार. अगदी कोविडपासून ते आत्तापर्यंत पदरचा खर्च करत जनतेच्या सेवेत आहोत. भाई आजच साहेब म्हणालेत निवडणूक आयोगाचं काही म्हणणं असू देत, विषय कोर्टात आहे, विषय ऑगस्टमध्ये फायनल. खुद्द जज म्हणालेत सगळा सोक्षमोक्ष लावणार. मग चिन्ह बी आपलं आणि पक्ष. भाई आपल्या विक्ट्रीची बातमी तूच कव्हर करायची असं म्हणत भविष्यातील नगरसेवक पदाची स्वप्न रंगवणाऱ्या रायबानं जय महाराष्ट्र म्हणत फोन ठेवला. असे मंडळी, असे अनेक रायबा निवडणुकीची आणि न्यायालयाच्या निकालाची वाट पाहतात. असो, बातमीवर येतो. हो बातमी. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची मुख्य सुनावणी पूर्ण करेपर्यंत महानगरपालिका निवडणुका येऊ शकतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हा निर्णय राखून ठेवू शकतं, तशी शक्यता आहे. परंतु निवडणूक संपल्यानंतर म्हणजे 2025 हे वर्ष संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. ही ठाकरे गटासाठी दिलासादायक बातमी मांडली जाते. आणि सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत या प्रकरणाला 2 वर्ष झाली असून आता या खटल्याचा सोक्षमोक्ष लावायचा असे संकेत दिलेत. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार की परत उद्धव ठाकरे यांना परत मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. त्यामुळे धनुष्यावरून नेम लावणारा धनुर्धारी कोण होणार हे लवकरच कळणार आहे. तोपर्यंत जय महाराष्ट्र.